जय शिवराय मित्रांनो राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि याच योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, योजनेच्या संदर्भातील जीआर, याच्या अटी शर्ती, पात्रतेचे निकष याच्या संदर्भातील नवीन अपडेट आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण यापूर्वीच पाहिले की राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत पात्र असलेले 52,16,000 महिला लाभार्थी हे डायरेक्टली योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र करण्यात येणार आहेत। भले ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र नसतील, या 52,16,000 लाभार्थ्यांना डायरेक्टली या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे राज्यामध्ये आता नव्याने राबवल्या जात असलेल्या या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या ज्या महिला लाभार्थ्यांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे, याशा एका महिला लाभार्थ्याला म्हणजे प्रति रेशन कार्ड एक महिला लाभार्थी ज्यांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे, अशा लाभार्थ्याला देखील या योजनेच्या अंतर्गत अनुदानासाठी पात्र करण्यात येणार आहे, केलं जात आहे। याची अंतिम टप्प्यामध्ये आता प्रक्रिया सुरू आहे। या महिला लाभार्थ्यांना अनुदानाचं वितरण करण्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे। मात्र या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र होणाऱ्या महिलांना या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं असं काम करावं लागणार आहे, ते म्हणजे आपल्या एलपीजी गॅस सिलेंडरची ई-केवायसी करणं। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिले की तेल कंपनीच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये बोगस लाभार्थी शोधणं असेल किंवा योग्य तोच लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहे का हे तपासण्यासाठी असेल, या एलपीजी गॅस सिलेंडरची केवायसी करण्यासाठीचं आवाहन करण्यात आलेलं होतं। आणि याच पार्श्वभूमीवरती आता या योजनेच्या अंतर्गत तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची केवायसी केलेली असणं आवश्यक आहे। ज्या लाभार्थ्यांची केवायसी झालेली आहे अशा लाभार्थ्यांना डायरेक्टली या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे आणि ज्या गॅस कनेक्शन धारकांची केवायसी केलेली नसेल, झालेली नसेल, अशा लाभार्थ्याला आपल्या पुरवठादाराशी संपर्क करून आपल्या एलपीजीचा जो वितरक आहे त्या वितरकाच्या कार्यालयामध्ये भेटून आपली केवायसी करावी लागणार आहे, किंवा वितरकाच्या माध्यमातून या पुरवठादाराच्या माध्यमातून जे काही प्रतिनिधी पाठवले जात आहेत अशा फिरत असलेल्या प्रतिनिधींकडे सुद्धा आपली केवायसी करू शकता। मित्रांनो, केवायसी म्हणजे आपली ओळख पटवणं। याच्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड देऊ शकता, याच्यामध्ये तुमच्या जे काही रहिवाशाचा पत्ता असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं लाईटचं बिल असेल, टेलिफोनचं बिल असेल, किंवा रिसेंटली काही तुमचं पाण्याचा पुरवठा जो होतो त्याची पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, किंवा इतर काही तुमच्याकडे जे काही पुरावे असतील असे पुरावे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता आणि अशा प्रकारच्या या पुराव्यासह आपली केवायसी पूर्ण करू शकता। ज्या लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण होईल अशा लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे। बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या केवायसी झालेल्या आहेत, आपली केवायसी झालेली आहे की नाही हे तपासून घ्या, झालेली नसेल तर करून घ्या, आणि झालेले असेल तर तुम्हाला डायरेक्टली योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे, ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे 52,16,000 लाभार्थी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या महिला लाभार्थी ज्यांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे, अशा गॅस कनेक्शन असलेल्या प्रति रेशन कार्ड प्रति कुटुंबातील एक महिला लाभार्थी अशा लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।